नमस्कार, मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। भरल्या वांग्याची भाजी, वांगा बटाट्याची झटपट भाजी आपण केली। आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। हे भरताचं वांग मी भाजून ठेवलेलं आहे। पाऊण कप बारीक चिरलेला कांदा आहे, अर्धा कप टोमॅटो, 3 चमचे गोड तेल, पाव कप कोथिंबीर चिरलेली, पाव चमचाहूनही अर्धा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, पाऊण चमचा मीठ आहे। कांदा शिजवायला आपल्याला पाणी लागेल। आता वांग कसं भाजलं ते मी सांगते। वांग शक्यतोवर बाजारातून आणल्याबरोबर भाजावं। हे भरताचं वेगळं वांग मिळतं, ते मोठं असतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं की त्याचं मॉइश्चर कमी होतं, त्यामुळे भाजायला वेळही लागतो आणि थोडं असं सुकं झाल्यासारखं होतं। लगेच भाजल्यानंतर वांग चांगलं भाजलं जातं। तव्यामध्ये वांग भाजले मी। वांग धुवून घ्यायचं, वांग्याला तेल लावायचं, तव्याला तेल लावायचं आणि साधारण मध्यम गॅसवर वांग भाजत ठेवायचं तव्यामध्ये आणि असं फिरवून घ्यायचं। थोड्या वेळाने फिरवत राहायचं। सगळीकडून वांग व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे। समजा जर वांग नीट भाजलं जात नाहीये, खूप वेळ ठेवलं, तसंच्या तसंच कडक राहिले असं जर वाटलं तर समजावं की वांग आतून खराब आहे। आता हे भाजलेल्या वांग्याचे आपण सगळ्यावरचे जे कव्हर आहेत ते काढून टाकणार आणि वांग आपण कुस्करून घेणार व्यवस्थित। हे भाजल्यानंतर, लगेच भाजल्यानंतर बघा ह्याचा तो रस आहे तो पण तव्यामध्ये दिसतोय चांगला। वांग्याची सालं काढली आहेत आणि तरी सुद्धा उघडून बघायचं मात्र वांग की खराब नाही ना। हे पहा, वांग चांगलं आहे आतून। आता हा देठ काढून आपण ते वांग चांगलं कुस्करून घेणार आहोत। वांग मी चांगलं कुस्करून घेतलेलं आहे। आता आपण ते मोजूया कपानी। साधारण 1 कप भरेल ते, पण हे वांग किती छोटं मोठं असेल त्याच्यावर अवलंबून आहे। हे वांग चांगलं मोठं होतं। मेजरिंग कपानी 1 कप भरलेलं आहे। आता आपण कांदा आणि टोमॅटो शिजवून घेणार, पण कच्चा कांदा, मिरचीचे तुकडे, दही घालून वरून फोडणी देऊन सुद्धा वांग्याचं भरीत करतात। आता आपण भरीत करायला सुरुवात करूया। तेल तापलेलं आहे, हिंग, कांदा। आता कांदा आपण आधी थोडा परतून घेणार आणि मग पाणी घालून थोडा शिजवून घेणार, नंतर त्याच्यात टोमॅटो घालणार। कांदा परतून झालेला आहे, थोडं पाणी घालूया आणि झाकण ठेवून कांदा शिजवून घेऊ आपण। झाकण काढून पाहूया, कांदा शिजलेला आहे, कांद्याचा रंग पण बदललाय। टोमॅटो पण जरा चांगला परतून घ्यायचा। मीडियम गॅसवरच करायचं, फार बारीक नको आणि खूप मोठा पण नको। टोमॅटो पण चांगला परतून घेतलेला आहे। हळद,
तिखट, मीठ, तेल, तिखट, मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. आता भाजलेलं वांग त्याच्यात घालून गॅस बंद करायचा आहे आणि वरनं कोथिंबीर घालायचे. एकदा फक्त मी सारखं करून घेते कांदा टोमॅटो. आता गॅस बंद करते मी. आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. आपण अजून असेच पदार्थ करणार आहोत आणि मला आशा आहे की तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहाल, लाईक कराल, सबस्क्राईब कराल.